सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ॲप हे ओपन करावं लागेल। प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्चवरती येऊन तुम्हाला जे आहे इथे DCSMH ई पीक पाहणी 2026 टाकून जे आहे ती सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला जे ॲप आलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही। हे जे ॲप्लिकेशन आलेलं आहे DCSMH हे ॲप जे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन नाव येतं, या ओपनवरती तुम्हाला क्लिक करायचं। ओपन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता व्हाईल युजिंग द ॲप या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमची भाषा जी आहे इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। इंग्लिश, हिंदी, मराठी जी कोणती असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर बिकम अ सर्वे आणि और साइन इन टू युअर अकाउंट, तर साइन इन टू युअर अकाउंट या पर्यायावरती क्लिक करायचे। त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर साइन इज अ व्हेरीफायर, साइन इज अ सर्वेयर, साइन इन ॲज इन्स्पेक्शन ऑफिसर, तर आपलं जे आहे साइन इन ॲज सर्वेयर एक नंबरला जे ऑप्शन आलेला आहे पाहू शकता हे, या पर्यायावरती क्लिक करायचे। त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो यूजर आय डी आणि पासवर्ड आहे तो तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आहे तो इथे टाकायचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही इथे प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता इथे रिक्वेस्ट OTP ऑप्शन आलेला आहे, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकलेला आहे त्यावरती एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायचा आहे। OTP प्रोव्हाइड केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते लॉग इन काही सेकंदामध्ये होणार आहे। थोडासा वेळ लागणार आहे। याच्यामध्ये जे आहे 20 स्टेप आहेत, इथे पाहू शकता इथे 1 2 इथे जे आहे इथे पाहू शकता ह्या स्टेप आहे ना कंप्लीट व्हावं लागतं। ही इथून इथपर्यंत लाईन आली की तुमचं जे लॉग इन आहे ते ओपन होणार आहे। हे पाहू शकता तुम्ही। इथं आल्यानंतर यूज MPIN, यूज फिंगरप्रिंट अँड फेस ऑथेंटिकेशन, तर असे 2 ऑप्शन आलेले आहेत। तर तुम्हाला जे हे करायचं आहे यूज पिन, तर आपण यूज पिन न घेऊन टाकूया। इथे जे आहे तुम्हाला तुमचा MPIN जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे। MPIN सेट MPIN या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथे एक चेक बॉक्स आलेला आहे तुम्हाला, ऑफिशियल नोटीस लोकेशन अँड डाटा इंटिग्रिटी म्हणून आलेला आहे। तर इथे चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आणि प्रोसीड या पर्यायावरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे। प्रोसीड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ते अशा प्रकारे तुमचं जे आहे लॉग इन ओपन झालेलं दिसणार आहे।